खोपोली नगरपरिषदेमध्ये नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस विधी विभागाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संदेश साहेबराव धावारे यांनी केला आहे। याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग, समाज कल्याण विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। जानेवारी 2020 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मंजूर सर्व कामांची स्वतंत्र समितीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। पात्र नसलेल्या भागांना दलित वस्ती दाखवून निधी मंजूर केल्याचा आरोप। 50% पेक्षा कमी दलित नवबौद्ध लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये निधी वापरल्याचा दावा। संबंधित अधिकारी व समाज कल्याण विभागावर कारवाईची मागणी। ॲडव्होकेट धावारे यांनी म्हटले आहे की चुकीची माहिती देऊन निधी मंजूर करण्यात आल्याने प्रत्यक्ष पात्र दलित वस्त्या योजनांच्या लाभापासून वंचित राहिल्या। तसेच शासन नियम व उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज एक आपण अतिशय संवेदनशील विषय घेऊन आपल्या चॅनल समोर मी येत आहे। खोपोली शहरामध्ये अनेक ठिकाणी दलित वस्त्या आहेत। या दलित वस्त्यांमध्ये प्रामाणिकपणे सामाजिक विशेष सहाय्यक विभागीय महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विशेष पुणे, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेब हे प्रामाणिकपणे काम करत आहेत की नाही, आणि हे काम करून त्याच्यामध्ये मुख्याधिकारी साहेबांचा मोठा भाग आहे की दलित वस्त्या ज्या खोपोली शहरामध्ये आहेत त्या दलित वस्त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। आम्ही समाज कल्याण आयुक्त जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेब, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अलिबाग विभाग यांच्याकडे आम्ही एक दाद मागितलेली आहे की खोपोली नगर परिषद क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत निधीचा चुकीचा व बेकायदेशीरपणे वाटप पात्र नसलेल्या वस्त्यांमध्ये कामे व टेंडर काढून शासकीय मार्गदर्शक तत्वाचे व न्यायालयीन निर्देशाचे उल्लंघन केल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत आम्ही हे पत्र दिलेलं आहे। मी स्वतः खालापूर तालुका विधीचा तालुका अध्यक्ष आहे। या माध्यमातून मी त्यांना पत्रव्यवहार केलाय। पत्रव्यवहार करण्याचं कारण का की जो समाज कल्याणने जो निधी पाठवला, जो समाज कल्याणने जो निधी दलित वस्त्यांसाठी दिला, तो निधी दलित वस्तींपर्यंत पोहोचला नाही। तो निधी इतरत्र कुठेतरी खर्च केला। आता याला जबाबदार कोण आहेत? याला जबाबदार मुख्याधिकारी साहेब आहेत, याला जबाबदार समाज कल्याण अधिकारी साहेब जबाबदार आहेत, याला आयुक्त जबाबदार आहेत। कारण आपण निधी गेल्यानंतर आपलं काम आहे की त्या ठिकाणी ती दलित वस्ती आहे का नाही, त्या दलित वस्तीमध्ये हे काम झाले की नाही, त्या दलित वस्तीला त्याचा उपयोग होतोय का नाही, याचं जे निरीक्षण आहे, याची जी पडताळणी, हे काम कोणाचं आहे? या सर्व अधिकाऱ्यांचं आहे। मुख्याधिकारी साहेबांचं काय काम आहे? बाबा खोपोली शहरामध्ये दलित वस्त्या कुठं आहेत? बाबा अमुक अमुक ठिकाणी दलित वस्त्या आहेत, त्यांना त्या ठिकाणी ते काम करून मंजूर झालेली जी कामं आहेत ती त्या वस्त्यांमध्ये करायची कामं। इतरत्र दलित वस्त्यांचा निधी फिरवणे, इतरत्र दलित वस्त्यांची कामे मंजूर झालेली इतरत्र ठिकाणी करणे हा कायद्याचा भंग आहे। त्यासाठी आम्ही माननीय सर्व सचिव सामाजिक न्याय, माननीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा समाज कल्याण, जिल्हा आयुक्त अलिबाग यांना आम्ही पत्राद्वारे याबाबत आम्ही दाद मागितली। याच्यामध्ये आम्ही काय मागितलं? खोपोली नगर परिषदेमधील नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मागील सन जानेवारी 2020 ते डिसेंबर 2025 वर्षात मंजूर सर्व कामांची सविस्तर स्वतंत्र समितीकडून तपासणी करून घ्यावी। प्रत्येक कामामध्ये संबंधित प्रभागातील अनुसूचित जाती व बौद्ध लोकसंख्या जनगणना व नगर परिषदेचा डेटा, प्रभाग आरक्षण, सर्वसाधारण सभेचे ठराव, मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र, तांत्रिक व फिगर तपासणी करून पात्रता निकषाचे उल्लंघन झाल्याचे प्रकरणे वेगळी नोंदवावीत। ज्या प्रकरणामध्ये 50% पेक्षा कमी दलित वस्ती, दलित नवबौद्ध लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये किंवा अनुसूचित जातीच्या राखीव
नसलेल्या प्रभागामध्ये ही योजना वापरून कामे करण्यात आली आहेत त्या प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, नगर अभियंता व इतर नगर परिषद अधिकारी, रायगड जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री संजय जाधव, या संजय जाधव साहेबांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. याच्यावर आपण पाहतो की दलित वस्ती सुधारणा, दलित नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्वे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने निर्देश लातूर येथील जनहित याचिका याची प्रत सर्वसामान्य नगर परिषदेना पाठवून त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात यावे. आता याच्यामध्ये झालंय काय की दलित वस्त्या राहिल्या बाजूला, परंतु इथल्या काही लोकांनी, प्रस्थापितांनी या दलित वस्त्यांची कामं दुसरीकडे वळवण्याचं काम केलं. पण याच्यामध्ये त्यांनी नगरपालिकेशी संगनमत करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा माझा या ठिकाणी आरोप आहे. आणि मी याबाबत सर्व अधिकारी वर्गांना याबाबत लेखी पत्रव्यवहार करून याची मी दाद मागितलेली आहे. तरी लवकरात लवकर मला माननीय आयुक्त साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाचा तपास करून याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. ही जी कामं आहेत त्या प्रभागात हे दलित वस्ती आहे की नाही, किंवा दलित वस्ती नसेल तर ती दलित वस्तीची कामं जे निधी आलेला तो तिकडे का फिरवण्यात आला, याची ही चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.